तर मित्रांनो एवढ्या 10-15 दिवसापासून आहे ना आपल्या हत्यारासोबत असे कुटाणे होऊ राहिले ना की त्याचं माप नाही. आणि आज आपल्या स्प्लेंडर मध्ये एक छोटीशी मॉडिफिकेशन तर केली, पण त्याच्यासाठी आपल्याला आखी गाडी पडून खोलावं लागली. सगळं काही सांगतो तेवढं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फॉलो नसेल करत तर तेवढं करून टाका. तर राम राम मित्रांनो, मी तुमचा ब्लॉगर सार्थक आणि स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आज सकाळी सकाळी आपल्याकडे दूध टाकायचं काम आलं होतं. बाकी आजचं वातावरण म्हणजे एकदम क्वालिटी विषय होता बरं का. बाकी आता काय सांगू, शब्द नाही माझ्याकडे या वातावरणावर. हा म्हणजे वातावरणासाठी हो. मग काय घरी येऊन आधी बत्तीच्या स्पीडने आपली कुटी काढून घेतली. आपण जो मकाचा प्लॉट गेलो होता त्याच्यामध्ये थोडी मका उरली होती, ती आज आपल्याला आणायला जायची होती. बाकी चला आता दसऱ्यापासून हत्यारा एक जागी उभा होत, त्याच्यामुळे त्याची माळ सोडून घेतली. नंतर काय आपले मका तोडायचे हत्यारा घेतली होती, पण नंतर काय त्यांना दारच नाही राहिली भाऊ. मग काय डायरेक्ट बत्तीच्या स्पीडने आपल्या मका तोडायच्या हत्यारांना दार लावून आणली. आता काय घंटो का काम डायरेक्ट मिनिटो मी. मग काय लगेच इकडे आपल्या वावरापाशी येऊन पोहोचलो. बाकी वावराला मात्र लांबूनच हात जोडले बर का भाऊ. राहू दे म्हणलं, वाहून घेऊ आपण मका, पण हत्यार काय आज मध्ये घालायच नाही. लय मेहनत धुतलंय राव. मग काय 12-1 वाजेपर्यंत आपली मका तोडून झाली होती. मका लय नव्हती भाऊ, थोडीच होती. आणि लगेच निघालो वजन करायला काट्यावरती. नंतर काय वजन करून निघालो डायरेक्ट घराच्या दिशेने. तेवढ्याच हत्याराच्या 2-3 रील काढून घेतल्या मस्त. मग काय सर्व काम आवरून घेतले ना. आज आपल्या स्प्लेंडर मध्ये 2-3 कामं करायची होती आपली थोडी मॉडिफिकेशनची, त्याच्यामुळे आदित्य भाऊ निघाल डायरेक्ट सायकलला. बाकी आता 4-5 वाजत आले होते, पण वातावरण मात्र एकदम क्वालिटी होतं बरं का, काहीच विषय नाही. मग काय डायरेक्ट इकडे सायकलला रेडियमच्या दुकानामध्ये आलो ना. आपल्याला जेवढं लागणार सामान तेवढं घेऊन टाकलं पटकन. हा लागणार मी डायरेक्ट बंदूकच घेऊन टाकली बरं का आपण, नात करते काय. नंतर काय डायरेक्ट इकडे गॅरेज मध्ये आलो ना. आपल्या गाडीचं पुढचं लायनर पण आवाज मारत होतं, त्याच्यामुळे त्याची साफसफाई करून घेतली. आणि ही आहे आपली गोदावरी नदी. सायकलच्या पुलावरून जाताना एकदम कडक व्ह्यू येत होता. म्हणलं काय विषय नाही, की पूर आल्यामुळे एकदम नदी स्वच्छ झाली होती बरं का. बाकी मग काय सगळं सामान आपलं घेऊन निघाल डायरेक्ट घरच्या दिशेने. बाकी एवढ्या 10-15 दिवसापासून ना हत्यारासोबत लय व्याकर कुटाने हो राहील राव. उगाच आता ब्लॉग नव्हतं काढे तेवढ्या 10-15 दिवसापासून, त्याच्यामुळे काही तुम्हाला समजलं नसेल. बाकी म्हणजे आपल्या हत्यारासोबत असे सीन होऊ राहिले ना की त्यांचा म्हणजे दूरपर्यंत संबंध नव्हता. बाकी जाऊ द्या, तो विषय द्या सोडून. आपला मोबाईल नंतर स्विच ऑफ झाला, त्याच्यामुळे व्हिडिओ काही काढता नाही आले आपल्याला. बाकी इथं विषय असा आहे की आपल्या गाडीचा आहे ना मीटर मधला जो काटा आहे ना तो तुटला होता आणि मीटर आपलं चालू होतं. तर मीटर बदलायचं एवढं होतं, त्याच्यामुळे म्हणलं चला काहीतरी थोडीशी मॉडिफिकेशन करू. तर आपण AK-47 ची जी ना ती आपण रेडियम वाल्याची बनवून आणली होती. तर गाडी पूर्ण फिटिंग करून जर तिचा फायनल लुक जर बघायचा असेल ना तर आताच तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.